तुम्हाला माहिती आहे का, मराठीत बरेच सिनेमे असे आहेत जे क्रिटिकल अक्लेम असतात, जगभरातून त्यांचं कौतुक केलं जातं, नॅशनल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना स्टँडिंग ओवेशन मिळतं, पण आपल्याच प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचत नाहीत। रिलीज झाल्यावर खूप कमी लोक थिएटरपर्यंत जातात, मग जेव्हा तो टीव्ही आणि OTTवर येतो तेव्हा त्याचं कौतुक केलं जातं आणि मग आपणच म्हणतो की हा तर अंडररेटेड मूवी आहे। तर अशाच 10 अंडररेटेड मूवीची लिस्ट मी तयार केली आहे, ज्यांना रिलीजच्या वेळेस हवं तसं रिकॉग्निशन मिळालं नाही, पण आज त्यांचं उदाहरण दिलं जातं। तर चला बघूया। नंबर 10 ला आहे बडू। हा एक कॉमेडी मूवी आहे जो 2008 मध्ये आला होता। खूप साऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये तो द वाईल्ड बुल नावाने दाखवला गेला। याचबरोबर तो मराठीतला पहिला सिनेमा बनला जो नेदरलँड मधील रोटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सिलेक्ट झाला होता। पण प्रमोशन सुरू असताना लोकांचा थोडासा गैरसमज झाला। हलकी फुलकी ग्रामीण कॉमेडी म्हणून याची मार्केटिंग केली गेली आणि म्हणून प्रेक्षक या सिनेमाच्या डेप्थ मध्ये जाण्याऐवजी त्याच्या कॉमेडीवर लक्ष केंद्रित करतात। या चुकीच्या गैरसमजामुळे सिनेमाचं स्टोरी टेलिंग आणि कॅरेक्टर डेव्हलपमेंट हे ओव्हरशॅडो झालं। मेकर्सने डॉक्युमेंटरी स्टाईल मध्ये सिनेमाचं नरेटिव्ह सेट केलं होतं, जे त्यावेळेसच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप नवीन होतं। त्याच्यामुळे मेनस्ट्रीम ऑडियन्स याच्यापासून वेगळी झाली। पण आता तो एक कल्ट मूवी आहे जो फक्त विनोदाच्या दृष्टिकोनाने नाही तर ग्रामीण जीवनातील मार्मिक दर्शन घडवणारा सिनेमा म्हणून ओळखला जातो। नंबर 9 ला आहे बाबा। ही कथा एका मुक्या व्यक्तीची जो दत्तक घेतलेल्या मुलाच्या कस्टडीसाठी फाईट करतो, ज्याचं नरेटिव्ह कमर्शियल ऑडियन्सला अट्रॅक्ट नाही करू शकलं। यातील सर्वच कलाकारांचा अभिनय काळजाला भेदणार आहे, स्पेशली दीपक डोबरियाल। आपण त्यांना हिंदीमध्ये काम करताना बघितलंय आणि ते एक प्रतिभावंत कलाकार आहे हे आपण खूप चांगल्या प्रकारे ओळखतो। दाम्पत्य एका मुलाला लहानाचं मोठं करून 8 वर्ष वाढवतात आणि एक दिवस कुणीतरी येऊन म्हणतं हा आमचा मुलगा आहे। तर ही कथा आपल्यामध्येच खूप इमोशनल आहे आणि त्याला प्रेझेंट करण्यामध्ये मेकर्स कुठेच कमी पडले नाही। तसे याचे प्रोड्युसर संजय दत्त होते, पण तरी सुद्धा याचं प्रमोशनल कॅम्पेन खूप लिमिटेड होतं, त्यामुळे तो मस्ट वॉच मूवी असून सुद्धा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही। पण आता याला कल्ट स्टेटस मिळालंय, कारण ज्यांनी पण हा सिनेमा बघितला त्यांनी दीपक डोबरियाल यांचं इमोशनल डेप्थ आणि व्यक्तिरेखेचं खूप कौतुक केलं आणि वर्ड ऑफ माउथ मुळे सुद्धा हा आता डिस्कवर केला जातोय। नंबर 8 ला आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी। आता तुम्ही म्हणणार ऑस्करला पाठवला गेलेला सिनेमा या लिस्ट मध्ये कसं काय, याला तर सर्वच ओळखतात। तर इथे सुद्धा असंच झालंय, लोकांना याच्या क्रिएटिव्ह डेप्थ बद्दल कल्पना नव्हती। दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिली फीचर फिल्म राजा हरिश्चंद्र बनवली। त्यांना ही कल्पना कुठून आली, प्रॅक्टिकली ते कसं पॉसिबल होऊ शकलं, या संघर्षाला विनोदी तालीची जोड देत बनवलं गेलं आणि हीच गोष्ट इतर बायोपिक पेक्षा याला वेगळं बनवते। तेव्हा ब्रिटिशकालीन भारतात सिनेमा हाच खूप नवीन कॉन्सेप्ट होता, त्यात तो बनवण्यासाठी लागणारी संसाधने, छोट्या छोट्या क्रिएटिव्ह गोष्टी खूप सुंदररित्या दाखवल्या गेल्या आहे। ऑस्कर एंट्री असूनही त्याला फार मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला नाही, त्यात मार्केटिंग आणि प्रमोशन खूप कमी केलं गेलं। जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नटरंग यांचं नाव आणि गाणी आपण खूप ऐकली, तसं हरिश्चंद्राची फॅक्टरी बद्दल आपण त्यावेळेस काहीच ऐकलं नाही। तेव्हा प्रेक्षकांनी पाठ फिरवण्यामागचं अजून एक कारण म्हणजे काहींनी याचा कॉमिक स्क्रीन प्ले आणि सकारात्मक शैलीला तितकंसं महत्त्वाचं समजलं नाही, कारण त्यांना गंभीर बायोपिकची अपेक्षा होती। पण वेळ कुणालाच चुकत नाही, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये याला खूप अप्रिशिएट केलं गेलं। शॉस नंतर ऑस्करसाठी पाठवला गेलेला हा दुसरा सिनेमा होता आणि आज प्रत्येक जण हरिश्चंद्राची फॅक्टरीचं नाव अभिमानाने घेतो। 7 नंबरला आहे विहीर। वळूनंतर उमेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेला हा पहिला मराठी सिनेमा। बर्लिन पासून बुसान पर्यंत बऱ्याच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तो दाखवला गेला। हा अंडररेटेड असण्याचं कारण म्हणजे विहीर हे फक्त एका किशोरवयीन मुलाच्या प्रवासाचं कथानक नाहीये, तर जीवन मृत्यूच्या अर्थाच्या शोधावर आधारित आहे। अशा प्रकारच्या गहन विचारसरणी असलेल्या सिनेमांना मास ऑडियन्स लगेच अपील करत नाही। याची कथा सुद्धा संत गतीने पुढे जाते, त्यामुळे पेशन्स ठेवणं थोडंसं कठीण जातं। पारंपरिक कथानकाच्या बाहेर जाऊन त्याने प्रायोगिक स्वरूपाची मांडणी केली, जे त्यावेळेसच्या प्रेक्षकांसाठी खूप नवीन होतं आणि याला स्क्रीन पण खूप कमी मिळाल्या, त्यामुळे इनिशियली हा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही। पण मृत्यू, वेगळेपण आणि जीवनाच्या अर्थाचा शोध या विषयांना संवेदनशीलपणे हाताळण्याची मांडणी नंतर प्रेक्षकांनी ऍक्सेप्ट केली। नंबर 6 ला आहे गोदावरी। हा डिप्रेशन ते पीस पर्यंतची जर्नी डिफाईन करणारा सिनेमा आहे। माझ्या यूट्यूब जर्नीच्या इनिशियल डेज मध्ये लकीली मला याचा रिव्ह्यू करायला मिळाला। घर, संसार, आजार आणि गोदावरी याला वैतागलेल्या माणसाची कथा यामध्ये खूप सुंदररित्या दाखवली आहे आणि जितेंद्र जोशी यांच्या करिअर मधला हा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स आहे। जिवंत माणसाच्या मेल्यानंतरची खदखद ऍक्च्युअल मध्ये कशी असते हे त्यांच्या अभिनयातून तंतोतंत दिसून येतं। नॅशनल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पासून नॅशनल अवॉर्ड पर्यंत सर्व पुरस्कार गोदावरीने आपल्या नावावर केले। निखिल महाजन आणि त्यांच्या पूर्ण टीमने अप्रतिम काम केलं होतं। त्यात एव्ही प्रफुल्लचंद्र यांचं बीजीएम अशा काही प्रकारे ब्लेंड केलं
की आपण पूर्णपणे त्याच्या आहारी चालला जातो. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कौतुक मिळवल्याच्या नंतर जेव्हा तो महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला तेव्हा थिएटरमध्ये खूप कमी लोक गेली. पण आता OTT रिलीज नंतर त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. नंबर 5 ला आहे द डिसायपल. दिग्दर्शक चैतन्य तामणे हे नॉन प्रोफेशनल ऍक्टर सोबत काम करण्यासाठी ओळखले जातात. पण यात त्यांनी आणि त्यांच्या टीमने प्रोफेशनल शास्त्रीय संगीतकारांसोबत काम केलं आणि त्यांना कॅमेरा समोर ऍक्टिंग करण्याची ट्रेनिंग दिली. मान्सून बिडिंग नंतर हा पहिला सिनेमा बनला जो व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मेन कॉम्पिटिशन सेक्शन पर्यंत पोहोचला. तिथे त्याने बेस्ट स्क्रीन प्ले अवॉर्ड जिंकला. अजून तो टोरंटो आणि एशियन फिल्म फेस्टिवल मध्ये पण जिंकला. मराठी सिनेमा यशाच्या एवढ्या शिखरावर गेला हे बघून आनंद झाला. पण या गोष्टीचं दुःख पण आहे की खूप कमी लोक याला जाणतात. जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवूनही आपल्याच इथे त्याचा पुरेसा प्रचार झाला नाही. द डिसायपलची निवेदन शैली अत्यंत सकारात्मक होती. संगीत प्रेमींना आणि गंभीर सिनेमा बघणाऱ्यांना तो खूप आवडला. पण मास ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यामध्ये तो अपयशी ठरला. पण जेव्हा तो नेटफ्लिक्सवर आला तेव्हा त्याला मोठ्या लेवलवरती रिकॉग्निशन मिळालं. नंबर 4 ला आहे कासव. हा सिनेमा मानसिक आजारासारख्या सेन्सिटिव्ह टॉपिकवर बेस्ड आहे आणि याची गती अत्यंत हळूवार आहे. एक महिला डिप्रेस तरुणाला बरं होण्यामध्ये मदत करते या भोवती कासवाची कथा फिरते. यातील मानसिक आरोग्य आणि समुद्री कासव संवर्धन यांसारखे विषय आजच्या जनरेशनला आउटडेटेड वाटतात. त्यामध्ये याचं प्रमोशन सुद्धा नाहीच्या बरोबरच होतं. त्यामध्ये सोशल इश्यू आणि सेन्सिटिव्ह प्रेझेंटेशनमुळे त्याला व्यावसायिक यश मिळालं नाही. 2016 मध्ये कासवने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. असं करणारा तो मराठीतला आतापर्यंतचा 5वा सिनेमा होता. आपल्या संवेदनशील विषयामुळे त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांचं मन जिंकलं. संत गतीने चालणारी कथा आणि मार्केटिंगच्या अभावी तो जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही. पण तो पाहिल्यावरच त्याची किंमत समजते आणि याचमुळे तो अंडररेटेड आहे. नंबर 3 ला आहे कोर्ट. हा एक परफेक्ट सायलेंट किलर मूवी आहे आणि त्याचा इफेक्ट हळूवारपणे होतो. जर तुम्हाला रिअलिस्टिक मूवीज आवडत असतील तर कोर्ट त्याची डेफिनेशन आहे. कारण यात कुठल्याच प्रकारचा ड्रामा नाहीये. समाजात ज्या प्रकारच्या गोष्टी घडतात त्या आहे तशा दाखवल्या आहे. जे ॲक्च्युअल कोर्ट असतं, जे तिथलं एन्व्हायरमेंट असतं ते आहे तसं दाखवलंय. तिथे ड्रामा होत नाही, वकील लोक धरणा द्यायला बसत नाही. एवढ्या वर्षांपासून जे बनावट न्यायालयाचं दृश्य दाखवलं जात होतं त्याचा विरोधाभास हा काही क्षणांमध्ये मोडीत काढतो. जर कुणाला वाटत असेल की फॅन्टसी वर्ल्ड मधून बाहेर निघून एक रियालिटी बघावी तर त्यांनी कोर्ट नक्कीच बघावा. याचे दिग्दर्शक चैतन्य तामणे आहेत. त्यांनी द डिसायपल सुद्धा बनवलाय. राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून ऑस्कर एंट्री पर्यंत याची लिस्ट खूप मोठी आहे आणि तो डिझर्व पण करतो. खूप मोठमोठे ऍक्टर्स, फिल्म मेकर्स याला जिनियस मास्टरपीस म्हणून ओळखतात आणि ॲडमायर करतात. नंबर 2 ला आहे हलाल. हा मुस्लिम कम्युनिटीमधील हलाला या प्रथेबद्दल भाष्य करणारा सिनेमा आहे. धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेवर केलेल्या क्रिटिसिझममुळे याची ऑडियन्स खूप लिमिटेड झाली आणि याचं सुद्धा प्रमोशन नाहीच्या बरोबरच होतं. तसे याची टोन खूप गंभीर आणि वास्तववादी होती. हलालने स्त्रियांवरील पितृसत्ताक व्यवस्थेचं प्रभावी चित्रण केलं. त्यामुळे हा सामाजिक चर्चेचा विषय बनला. कॅनस फिल्म फेस्टिवलमध्ये तो दाखवण्यात आला. महाराष्ट्र शासनाबरोबरच त्याने अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले. सिनेमाच्या धाडसी विषयाबद्दल खुल्या मनाने चर्चा झाली आणि समीक्षकांकडून पण याला प्रशंसा मिळाली. विशेषतः प्रियदर्शन जाधव यांच्या अभिनयाने या सिनेमाला वेगळेपण दिलं. या सिनेमातून हलाला प्रथेबद्दल लोकांना कळालं आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर विचार करायला भाग पाडलं. आणि या लिस्टमध्ये नंबर 1 ला आहे एक होता विदूषक. आजच्या तारखेत जवळपास सर्वच जण या सिनेमाला जाणतात आणि त्याला ॲडमायर करतात. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पूर्ण करिअर मधला हा सर्वात प्रभावशाली सिनेमा आहे. पण जेव्हा तो आला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे एक विनोदी कलाकार अशी त्यांची छबी बनली होती. पण एक परिपूर्ण कलाकार तेव्हाच बनतो जेव्हा तो डायव्हर्सिफाय रोल करतो. तसंच त्यांनी सुद्धा कम्फर्ट झोन मधून बाहेर निघून एक वेगळे कॅरेक्टर प्ले केलं. पण प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. लाईट हार्टेड कॉमेडी बघणारा प्रेक्षक त्यावेळेस गंभीर विषयावर भाष्य करताना बघायला तयार नव्हता. पण वेळेनुसार लोकांची मानसिकता पण बदलली. त्यामुळेच एक होता विदूषक हा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये गिनला जातो. टाइमनुसार क्रिटिक्स आणि ऑडियन्सने या सिनेमाची कोर थीम आणि प्रेझेंटेशनची डेप्थ ओळखली. कारण आजही समाजात कला आणि राजनीतीमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या सिनेमाची दखल अधिक प्रमाणात घेतली जाते. कारण की ही कलाकृती वेळेच्या खूप पुढची होती. इथे जब्बार पटेल आणि पु ल देशपांडे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्यांनी त्यावेळेस सामाजिक वास्तविकता सखोलपणे दाखवली आणि अशी अजरामर कलाकृती बनवली. बाकी या लिस्टबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी टॉप 10 अंडररेटेड ॲक्टरवर व्हिडिओ बनवलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.